स्वागत मी ज्ञानोबा वायबसे। संत मुक्ताईची पालखी बीडच्या जिल्ह्यामध्ये जवळपास 6 दिवस मुक्कामी असते, त्यापैकी 5 दिवस मुक्काम झाल्यानंतर आज ते बीडच्या पालीच्या घाटातून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। या दिंडीमध्ये जवळपास 3000 भाविकांची गर्दी आहे, या ठिकाणी उपस्थिती आहे। त्याबाबत पाहिलं गेलं तर या दिंडीचे प्रमुख महाराज हरणे महाराज डोले महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये ही मुक्ताईनगर मधून निघालेली पालखी अखंडित सेवा सुरू आहे। बीड जिल्ह्यातून ही सध्या पालखी बीडच्या पाली घाटातून जात असताना आपण पाहू शकतो या ठिकाणी असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये ही काही पालखी आहे। पालखीमध्ये दाखल झालेले काही वारकरी आहेत, महिला भक्तगण आहेत, कारण संत मुक्ताईची पालखी ही मोठ्या प्रमाणावर महिलांची जास्त गर्दी असते। त्याबरोबर बीड जिल्हा पोलीस दलांना मोठा बंदोबस्त या पालीच्या घाटामध्ये दिलेला पाहायला मिळतोय, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची देखील काळजी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने घेतली पाहायला मिळते। सध्या बीडच्या पालीच्या घाटातून संत मुक्ताईची पालखी ही 6 बैलाच्या जोडीने या ठिकाणी नक्कीच पालखी घाट चढताना पाहायला मिळते। त्या दरम्यान बीड पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। संत मुक्ताईची पालखी 5 दिवसाच्या बीडच्या मुक्कामानंतर आता 6वा मुक्काम हा चौसाळा परिसरात होणार आहे आणि नंतर पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। मात्र या पालीच्या घाटामध्ये एकदम जबरदस्त असा नजारा या पालखीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय। पहिलं गेलं तर 6 बैल आहेत, 6 बैलाच्या माध्यमातून ही पालखी सध्या पंढरपूरकडे प्रस्थान करताना सुद्धा पाहायला मिळते। कारण बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या आनंदात उत्साहात संत मुक्ताईच्या पालखीचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। स्वागत झाल्यानंतर आता ही पालखी बीडचा घाट चढून नक्कीच चौसाळा परिसरामध्ये जाताना पाहायला मिळतील। या ठिकाणी बीड पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संत मुक्ताईची पालखी बीड शहरामध्ये 2 दिवसाच्या मुक्कामानंतर आता पंढरपूरकडे प्रस्थान करताना पाहायला मिळते। आपण आहोत बीडच्या या पालीच्या घाटामध्ये। माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर आता ही संत मुक्ताईची पालखी हा बीडचा पालीचा घाट सर करून आता पंढरपूरच्या दिशेने नक्कीच पाहायला मिळतंय। माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर असंख्य गाड्यांची रांग या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते, जेणेकरून बीड जिल्हा पोलीस दलानं मोठी काळजी घेत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची देखील काळजी बीड पोलिसांनी घेतली पाहायला मिळते। कारण संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे, कारण पालीचा घाट हा अवघड घाट आहे आणि अवघड घाट असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी एखादी दुर्दैवी घटना घडणार नाही याची काळजी देखील बीड पोलीस प्रशासनाने घेतली पाहायला मिळते। कारण या संत मुक्ताईच्या पालखीमध्ये जवळपास 3000 वारकऱ्यांची उपस्थिती आहे। 3000 वारकरी या पालीमध्ये सहभागी आहेत, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील या पालखीमध्ये पाहायला मिळाली। बीड जिल्हा पोलीस दलानं अत्यंत काळजीपूर्वक या संत मुक्ताईच्या पालखीचं रक्षण केलंय, संरक्षण केलंय आणि त्यांना सुरक्षा दिली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कारण सध्या बीड मधून 2 दिवसाच्या मुक्कामानंतर संत मुक्ताईची पालखी आता पंढरपूरकडे प्रस्थान करताना पाहायला मिळते।